नमस्कार मित्रांनो, 2022-23 या वर्षातील 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीतील ज्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला होता, परंतु त्यांना या कालावधीतील कांदा अनुदान मिळाले नव्हते, असे शेतकरी हे 7/12 वर कांदा लागवडीची नोंद नसल्यामुळे किंवा इतर काही अडचणीमुळे अपात्र झाले होते. अशा शेतकऱ्यांना आता शासनाकडून सविस्तर जी.आर. काढून प्रति क्विंटल 350 रुपयाप्रमाणे कांदा अनुदान आता वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून 28,32,30,507 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तो निधी आता वितरित करून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. यासाठी जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना या वितरणासाठी आणि संवितरण अधिकारी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे. या अनुदानासाठी राज्यातील 14,761 कांदा उत्पादक शेतकरी पात्र ठरलेले आहेत. 2022-23 या कालावधीतील लाल कांद्याचे दर हे कोसळले होते, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती पणनचे परवानाधारक खाजगी बाजारासह नाफेड केंद्रावर 1 फेब्रुवारी 2023 ते 1 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या लाल कांद्यासाठी प्रति क्विंटल 350 रुपये, जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत अनुदान हे शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या 7/12 पीक पाहणीची नोंद नव्हती अथवा इतर काही त्रुटी होत्या, त्यामुळे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हे कांदा अनुदान मिळाले नव्हते. मात्र आता सरकारने या प्रस्तावाची फेरछाननी करून 28,32,30,507 रुपयाचा निधी हा या शेतकऱ्यांना मंजूर केला आहे आणि त्यांना दिलासा दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने 10 जिल्हे येत असून नाशिक, धाराशिव, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नागपूर, रायगड जिल्ह्याचा समावेश आहे. यामुळे 10 जिल्ह्यातील 14,661 शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदान योजना 2022-23 मध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित या नावाने 4 सप्टेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय जाहीर झाला असून येत्या 8 दिवसाच्या आत हा 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर हे अनुदान जमा होणार आहे. धन्यवाद.